तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर पहा, हे इयत्ता 8वीचं स्कॉलरशिपचं गणित आहे. हे उदाहरण आपण सोडून पाहूया. अतिशय पाहायला गेलं तर अवघड वाटणारं परंतु अतिशय सोपं हे एक्झाम्पल आहे. ए बरोबर 63, बी बरोबर 18, तर वर्गमुळात ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, असं गणित आलं की जनरली मुलं हे अशा वर्गमुळात आणि परत वर्ग याला घाबरतात. तर बिलकुल घाबरायचं नाही. पहा, अगदी सोपं आहे. या ए आणि बीच्या किमती आपण या समोरच्या वर्गमुळाच्या यात मांडूयात. वर्गमुळात ए 63 अधिक बी 18 कंसाचा वर्ग. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्गमूळ आणि त्यामध्ये कंसाचा वर्ग याचा अर्थ असा होतो की हे वर्गमूळ आणि हा वर्ग कटून जातो. कटून जातो म्हणजे वर्गमुळात एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे वर्ग निघून जातो, तसं त्याचं वर्गमूळ पण निघून जातं. बघा, अगदी तोंडी उत्तर आहे 63 प्लस 18, तर याचं उत्तर येतं 81. पहा, अगदी तोंडीही उत्तर आपण याचं काढू शकतो. असं मांडायची सुद्धा गरज नाही, परंतु सराव होईपर्यंत तुम्ही असं मांडा. पाहूया दुसरे एक्झाम्पल. एका घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल? पहा, असं टक्क्यांनी वाढेल असा प्रश्न केलाय. आपल्याला माहिती आहे घनाचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र असतं? 6 गुणिले बाजूचा वर्ग. म्हणजे हे जे पृष्ठफळ आहे ते बाजूवर डिपेंड आहे. मग सुरुवातीला आपण जर घनाची बाजू 1 मानूयात. जर घनाची बाजू 1 मानली तर सुरुवातीचं घनाचं पृष्ठफळ किती होईल? 6 गुणिले 1चा वर्ग म्हणजे 6 होईल, बरोबर. आता जर घनाची बाजू सांगितलेल्या अटीप्रमाणे घनाची बाजू दुप्पट केली तर म्हणजे घनाची बाजू 2 केली तर आता जे पृष्ठफळ येईल ते या सूत्रांनी काय होईल? 6 गुणिले 2चा वर्ग बरोबर 6 गुणिले 4 बरोबर 24. तर किती टक्क्यांनी वाढेल? आता तुमच्या लक्षात येते की अगोदर ते 6 होतं, आता ते 24 झालंय. तर यातला आपण फरक काढूयात. 24 वजा 6 बरोबर 18. तर मग पहा कितीने वाढलं? तर 18ने वाढलं. परंतु तुम्हाला विचारलंय काय की किती टक्क्यांनी वाढेल? किती टक्क्यांनी वाढेल? आधी किती होतं? ते 6 होतं. आधी किती होतं? 6. 6चं आता किती झालंय? 24 झालंय. तसं आपल्याला वर दृष्ट्या वाटू शकतं की ती चौपट झालंय. चौपट झालंय म्हणजे 6चं 24 झालंय म्हणजे 400% झालं. 400% झालं. 6चे 100% म्हणजे 6च. परंतु 6चे 24 झालेत म्हणजे 400% झालेत. परंतु मित्रांनो, किती टक्क्यांनी वाढेल, किती टक्के होईल असं नाही विचारलं. किती टक्क्याने म्हणजे 6चे 18 झालेत म्हणजे 300नी झाले. 300% वाढेल. किती टक्क्यांनी वाढेल? 300% वाढेल. म्हणजे 6 होतं परंतु ते 24मधून मायनस करावं लागेल. तर वाढलं कितीने? तर 300% वाढलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.